नमस्कार. आपल्याबरोबर आहेत गिरीश महाजन, जे दरवेळेला जेव्हा सरकार अडचणीत येतं तेव्हा संकट मोचक म्हणून ते भूमिका बजावतातच, पण त्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची आता ओळख झालेली आहे. पक्षप्रवेश असेल किंवा इतर काही घडामोडी असतील किंवा अण्णा हजारेंसारखं आंदोलन असेल, हे सोडवण्याकरता दरवेळेला गिरीश महाजन हे धावून गेलेले आहेत आणि त्यांनी ती मोहीम फत्ते केलेली बघायला मिळते. आपण गिरीश महाजन यांच्याशी बोलणार आहोत. सर, झी 24 तासमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत. अशी काय तुमच्याकडे जादू आहे की नाशिकमधून येणारा शेतकऱ्यांचा किंवा आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा असून दे, अण्णा हजारेंचं आंदोलन असून दे किंवा काही अडचणीचे प्रसंग असून देत, नेहमी तुम्ही धावून जाता आणि एक जादू करता आणि मग ते संकट जे सरकारवर येणार असतं, सरकारसमोर उभं ठाकलेलं असतं, ते दूर होतं. काय सांगाल? नाही, यात जादू वगैरे कुठली असा काही प्रकार नाही आहे. पण निश्चित मला पक्षाने किंवा माननीय मुख्यमंत्री महोदयाने जी जबाबदारी दिलेली आहे ती प्रामाणिकपणे पार पाडण्याचा माझा नेहमी प्रयत्न त्या ठिकाणी असतो आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच प्रत्येक गोष्टीला मला वाटतं हे यश येत गेलेलं आहे. मग कुठलाही असेल, मग कम्युनिस्टांचा मोर्चा असेल, आमच्या म्हणजे अण्णा हजारे साहेबांचा दिल्लीतला नसेल, इथला आंदोलन असेल, प्रतिभाताई शिंदेंचा मोर्चा असेल, मराठा मोर्चाचा त्या उपोषणाचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल, अनेक प्रसंग आहेत, अनेक प्रश्न आहेत की ज्या वेळेला मी गेलो त्यावेळेला सामंजस्याने त्या ठिकाणी त्याच्याशी चर्चा करून, बोलणी करून त्या ठिकाणी सोडण्यात मला यश आलेलं आहे. पण यामागचं कारण हे आहे की सतत माझा या सर्व लोकांची असलेला परिचय, म्हणजे पक्षातले लोकांची किंवा मुवमेंटमधल्या जे प्रमुख नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी असलेला संपर्क आहे, त्याचा फायदा निश्चित यावेळेला त्या ठिकाणी होत असतो. आणि म्हणून माझा सतत प्रयत्न असतो की प्रत्येकाशी आपण भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे, आल्यावर व्यवस्थितपणे त्यांची विचारपूस केली पाहिजे आणि त्यामुळे मग प्रत्येकाला एक आपलंसं असं वाटतं. आणि मग त्यावेळी मग आपण ज्यावेळेला प्रश्न सोडवण्याकडे जातो असते किंवा वेळोवेळी गेल्यावर मंत्री महोदय आपल्याला विचारतात, बोलतात, आपले प्रश्न अतिशय व्यवस्थितपणे सोडवतात, हाताळतायत आणि त्यामुळे मग त्याचा एक तो सॉफ्ट कॉर्नर निश्चित त्याला हा एक त्यामागचं कारण त्या ठिकाणी निश्चित आहे. परंतु ज्या वेळेला असे प्रसंग आलेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यावर जबाबदारी टाकली, त्यावेळेला ते सोडवण्याचे मी प्रयत्न केलेत आणि मला वाटतं की आतापर्यंत सगळ्याच ठिकाणी ते यशही मला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. जसं एखाद्या युद्धामध्ये म्हणजे नेपोलियन असेल किंवा पहिले बाजीराव असतील, ज्या लढाईमध्ये उतरलेत ते लढाई ते जिंकलेत, असंच काहीचं तुमच्या बाबतीत झालंय. तुमच्यावर जी जबाबदारी दिली आहे ती तुम्ही अगदी 100% यशस्वी केली, सरकारची समोरची अडचण दूर केलीत. तुम्ही याबद्दल काय सांगाल? मी तेच सांगतोय की या सगळ्या मागचं कारण तेच आहे. माझ्यावर जी जबाबदारी त्या मागचं कारण सुद्धा हेच आहे की माझे सगळ्या लोकांशी असलेले संपर्क जे आहेत, संबंध जे आहेत, त्यामुळे त्याचा फायदा निश्चित त्या ठिकाणी. मग एकदा दोनदा यश मिळालं, मग मुख्यमंत्री महोदयाने वाटतं की चला बघ, गिरीश गेला की मग प्रश्न सॉल्व्ह होत आहेत, सुटता आहेत समोपचाराने, आणि म्हणून वारंवार मग ही जबाबदारी माझ्यावरच येते. आणि इथेच नाही तर म्हणजे मग बाहेरही कुठलं संकट आलं, नैसर्गिक आपत्ती आली, आपण बघितलं असेल केरळला मोठं अतिवृष्टी झाली, अनेक लोक संकटात सापडले, तिथे डॉक्टरांची गरज होती. मी 100 डॉक्टरांची टीम घेऊन त्या ठिकाणी केरळला गेलो. 8-10 दिवस मी त्या ठिकाणी थांबलो. म्हणजे राज्यात असेल, बाहेर असेल, ज्या वेळेला अशा काही गोष्टी घडत आहेत त्यावेळेला निश्चित ती माझ्यावर जबाबदारी दिली जाते आणि प्रामाणिकपणे काम करून माझी मोठी टीम कार्यकर्त्यांची आहे, त्यांना सोबत घेऊन मी त्या ठिकाणी यशस्वी त्या ठिकाणी सगळ्या याच्यामध्ये होतोय, मोहिमेमध्ये होतो आहे. जसं काही वर्षांपूर्वी प्रमोद महाजन यांचं राजकारण फक्त राज्य स्तरावरचं नव्हतं तर राष्ट्रीय स्तरावर अशाच प्रकारे संकट मोचकची भूमिका बजवायचे. आता तेच गिरीश महाजन राज्य स्तरावर काय होईना तशी कामगिरी बजावत आहेत. तुम्हाला एक प्रकारे प्रमोद महाजन म्हणून सुद्धा अशी तुमची ओळख बनत चालली. आपलं काय म्हणणं या संदर्भात? नाही, अजिबात नाही. तसं अजिबात आपण म्हणू नका आणि समजण्याचं कारण नाही. कारण प्रमोदजी खूप मोठे होते, आमचे नेते होते, मला अतिशय आदरस्थानीय होते. मला पहिल्यांदा आग्रह करून त्यांनी 95 मध्ये मला विधानसभेचं तिकीट आग्रह करून दिलं होतं. मी नाही म्हणत होतो की शक्य नाही, मला माझ्याजवळ काहीच नाही आहे. माझ्यासमोर खूप मोठे ईश्वरलाल जैन आमचे बाबूजी, राजमल्ल किचनचे मालक ते उभे होते आणि शक्य, पण त्यांनी मला बळजबरी तिकीट दिलं, तुला उभं राहायचं आणि तू निवडून येणार आहे, वर्गणी जमा कर पैसे नसतील तर. आणि अशा परिस्थितीत त्यांनी मला माझ्या राजकारणी सुरुवात तशी त्या ठिकाणून झालेली आहे. मुंडे साहेब आहेत, गडकरी साहेब आहेत, प्रमोदजी त्याच्यामध्ये अग्रणी होते आणि त्यामुळे
त्यांचा जो स्वभाव, त्यांचं सर्व एकंदरीत वागणं, त्यांची स्टाईल, त्यांची जी जिभेवर असलेली सरस्वती, त्यांचा तो टॅलेंट, त्याला खरं तोडच नव्हती. म्हणजे अख्ख्या देशात नव्हती. मी एक छोटा कार्यकर्ता आहे, त्यांचा फॉलोअर आहे, त्यामुळे माझी त्यांची बरोबरी कुठेही कधी होऊ शकणार नाही, होणार नाही. परंतु निश्चित मी पुन्हा सांगेल की छोट्या लेवलवर का होईना पण मी तसं काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. प्रमोदजींमुळे सरकार त्यावेळेला अटलजींचं आलेलं होतं, सगळ्या देशातल्या पक्षांना ते एकत्रित करत होते, सगळ्यांची समन्वय बरोबर साधत होते, हे नक्की होत. आणि तर मी त्यांचा चेला आहे म्हणून मी अगदी खालच्या लेवलला मी ते काम त्या ठिकाणी करतोय. तुम्ही जरी स्वतःला कार्यकर्ता म्हणत असलात, तुम्ही स्थानिक पातळीवर जरी आधी सक्रिय असलात तरी आता तुमचे एक राज्यस्तरीय नेता म्हणून किंवा एक राज्यामध्ये तुमची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला लागली. म्हणजे जे काही पहिले आता राज्यात 1, 2, 3 क्रमांकाचे नेते होते, आता त्याच्यामध्ये तुमचा नंबर लागतोय 5च्या आधी. काय सांगाल तुम्ही यावर? नाही, मी असं नंबर गिंबर कुठला मानणारा कार्यकर्ता किंवा नेता मी अजिबात. प्रामाणिकपणे काम करा, तुम्ही निष्ठेने काम करा, पक्षावर निष्ठा ठेवा व्यवस्थितपणे. मला वाटतं सगळं होतं. उगाच काहीतरी फळाची अपेक्षा करून काम केलं तर मग मला वाटतं ते शक्य होत नाही. आणि म्हणून मला कुठलीही अपेक्षा नाही आहे मी 1 नंबर तर 2 नंबरचा होईल का, 3 नंबरचा होईल का, 4 नंबरचा नेता होईल. माझ्या मनामध्ये असं कधीही कल्पनासुद्धा येत नाही. त्यामुळे आपल्याला जे काम सोपवलं ते आपण ते व्यवस्थितपणे पार पाडावं, एवढंच माझा त्याच्या मागचा हेतू आहे. आधी राज्यामध्ये मुंडे गट आणि गडकरी गट असे 2 गट सक्रिय होते. आता हे दोन्ही गटांची नावं खरं तर मागे पडली आहेत. आता फडणवीस गट असा एक मोठा गट तयार झाला आहे आणि त्याचं जणू काय नेतृत्व तुम्ही करतायत असं म्हणून सगळे तुमच्याकडे बघतायत. मुख्यमंत्र्यांचे अत्यंत विश्वासू राईट हँड म्हणून तुमची ओळख आहे. नाही, मला वाटतं कुठलाही गट आपणही बघितलं असेल की राज्यामध्ये कुठलाही गट नाही भाजपमध्ये. भाजप हा एकच गट आहे, भाजप हा एकच पक्ष आहे आणि आम्ही सगळे युनायटेड आहोत. आणि म्हणून इतकं चांगल्या पद्धतीने काम राज्यामध्ये चाललेलं आहे, देशामध्ये चाललेलं आहे. कुठलाही गट आमच्यामध्ये नाही. तुम्ही सांगा मला आज कोणता गट या ठिकाणी आहे म्हणून. आणि मी सुद्धा सांगेल की मी असा गटागिटाचा याच्यातलं नाही. मी निश्चित देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, अतिशय सक्षम मुख्यमंत्री आहेत राज्यामध्ये. पहिल्यांदा मी 25 वर्षात बघतोय की इतका हुशार माणूस आम्हाला मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी भेटला आहे, इतका सर्व घटकांना न्याय देणारा असा मुख्यमंत्री आम्हाला त्या ठिकाणी भेटायला, त्याचा अभिमान निश्चितपणे आम्हाला त्या ठिकाणी आहे. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना आम्हाला आनंदच होतोय, अभिमानच वाटतोय. आणि म्हणून मग ते जे आमच्या जबाबदारी सोपवत आहेत ते मी त्या ठिकाणी पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी त्यांच्या फार जवळचाच आहे आणि त्यांचा 1 नंबर कार्यकर्ता आहे किंवा जवळचा आहे, त्याच्या गटाचा आहे. मला वाटतं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. आमच्यावर जी जबाबदारी आहे ते आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय. आमचे ध्येय, धोरण, निष्ठा सगळे आमची पक्ष आहे. पक्षाला डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही या ठिकाणी काम करत असतो. जसं आत्ताची 2 दिवसापूर्वीची जी काही घडामोड होती, सुजय विखे पाटील भाजपमध्ये आले. सर्वसामान्यांच्या भाषेत प्रश्न विचारायचं झालं तर एवढी एक मोठी व्यक्ती किंवा एक मोठा नाव भाजपच्या गळाला कसं काय लागलं शेवटच्या क्षणी? आता तर प्रवेश वगैरे सगळं झालेलं आहे, मोकळेपणाने सांगायला हरकत नाही. नेमकं पडद्यामागे गेल्या 2-4 दिवसामध्ये काय झालं? असं एक त्यांना खासदार व्हायचं होतं. सुजय विखे पाटील म्हटलं म्हणजे आपण बघितलं असेल अतिशय एक तरुण उमदं व्यक्तिमत्व आहे. वय काय 35-36 वर्षाचे त्यांचं वय, अतिशय तरुण आहे आणि उच्च शिक्षित आहे. ते पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर आहेत. आणि त्यातच त्यांचा आपण घराण्याचा जर आपण विचार केला तर बाळासाहेब विखे पाटलांपासून, आजोबांपासून, त्याच्या आधीपासून त्यांचं एक परंपरा त्यांच्या घराण्याला आहे. एक अतिशय वजनदार असं व्यक्तिमत्व, नगरमधलं नाही तर महाराष्ट्रातलं आपण बघितलं असेल. ते केंद्रामध्ये मंत्री होते, राज्यामध्येही मंत्री होते, सहकार क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, राजकारणामध्ये असेल. एक मोठं नाव आणि खरं प्रस्थापित असं एक कुटुंब आहे, परिवार आहे. त्यानंतर राधाकृष्णजी विखे पाटील आलेत, ते या ठिकाणी आपण बघतात किती वेळा मंत्री झालेत, विरोधी पक्षनेते आता आहेत. आणि निश्चित मग त्यांच्या मुलालाही त्या ठिकाणी राजकारणात यायचं होतं. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने सगळं तो त्यांच्याशी गेम केला, हो नाही सांगून. त्यामुळे त्यांनाही खूप त्या गोष्टीची चीड आली. आणि त्यामुळे मग सुजय म्हणाले की माझ्या वडिलांना हे लोक मानत नाही, त्यांना इतकं फिरवत आहेत. हे त्यामागचं कारण होतंच. परंतु मग हो असेल तर हो सांगायचं, नसेल तर नाही सांगायचं. परंतु मग इतकं आणि मग पूर्वीची सगळी दुश्मनी काढली. बाळासाहेबांना आम्ही कसं हे केलं होतं आणि त्यांची आमची कशी दुश्मनी होती. पवारसाहेबही मला वाटतं त्यांनी इंटरव्ह्यू त्या बाबतीत, खरं म्हणजे गेलेल्या माणसाबद्दल काही बोलण्याची गरज नव्हती, पण ते ज्या पद्धतीने ते बोलले त्यामुळे सुजयला एक मनामध्ये त्याच्या राग होता, राग आला, चीड आली. आणि शेवटी आमचे कॉन्टॅक्ट त्यांच्याशी होतेच. कधी झाला कॉन्टॅक्ट? त्यामुळे नाही होते, महिनाभरापासून 15 दिवसापासून आमचे त्यांच्याकडे कॉन्टॅक्ट होतेच. आणि त्यामुळे मग त्यांनी निर्णय केला की आता मला
भाजपचं जायचं आहे आणि त्यांनी बघितलं की आता मला पुढे भविष्य आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचं काय भविष्य आहे? आज काँग्रेसचे आपण बघितलं तर काय भविष्य आहे? आज आपण बघतोय, आपण सगळे सर्वेमध्ये बघतोय 100पर्यंत जागा त्यांच्या येत नाहीये, 100च्या आतच राहणार आहे. कोण टाके की नगर नाशिक पट्ट्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं काय भवितव्य असणार आहे? भाजपला किती यश मिळणार आहे? 0. मी प्रत्येक वेळेला सांगतो, तुम्ही माझ्या शब्दाकडे लक्ष ठेवा, मी प्रत्येक वेळेला सांगतो. मी जळगावला सांगितलं होतं काँग्रेस एनसीपीची युती होती महापालिकेमध्ये की तुम्ही एक जागा निवडून दाखवा, एकही नाही आली. मी धुळ्यालाही गोटेंना सांगितलं की एक जागा निवडून आणा, चुकून ती एक येऊन गेली. मी जे सांगतो राजकारणामध्ये माझा अंदाज फोल ठरत नाही. पालघरच्या जागा नाही, काही नाही, एकही जागा मिळणार नाही काँग्रेस राष्ट्रवादीला. माझ्याकडे ज्या 5 जिल्ह्यांची जबाबदारी आहे, म्हणजे जळगाव आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, नाशिक आहे, नगर आहे, मी दाव्याने सांगेल एक जागा घेऊन दाखवावी काँग्रेस राष्ट्रवादीने. एक जागा, 100% जागा या सगळ्या भाजपच्या येणार आहे आणि शिवसेनेच्या त्या ठिकाणी येणार आहेत. एकही जागा आम्ही सोडणार नाही. हे आत्ता तुम्ही हे नोट करून ठेवा. त्यामुळे आता लोकांचीच मानसिकता झालेली आहे, लोकांचा यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसवर तर नाहीच नाही. त्यांचं कसं चाललंय बघा, आता जे पंतप्रधान व्हायला चाललेत आमचे पवारसाहेब आदरणीय शरदरावजी, त्यांची परिस्थिती काय झाली आहे की त्यांनाच तिकीट नाही आहे. घरामध्येच कलह सुरू झालेले आहेत, घरामध्येच भानगडी सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता कोणासाठी करायचं लोकांनी? मग राष्ट्रवादी काँग्रेस कोणासाठी करणार आहे? आता कुणासाठी? सर्वसामान्यांचा उल्लेख केला तर सर्वसामान्यांमध्ये जी चर्चा आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतो की सुजय विखे पाटील भाजपमध्ये आलेत, आता त्यांचे वडील येणार अशी चर्चा लोक आत्तापासून करायला लागलेले आहेत. मी सांगितलं की काय राजकारणामध्ये काही अशक्य काही नसतं, पण आज सांगणं कठीण आहे. कारण तेही विरोधी पक्ष नेते आहेत काँग्रेसचे, 4.5 वर्षापासून त्यांनाही ते पद त्या ठिकाणी आहे. त्यामुळे आज हे सांगणं कठीण आहे. परंतु निश्चित सुजय आमच्यामध्ये आलेला आहे, म्हणजे त्यांचे सगळेच फॉलोअर, सगळे कुटुंबियांनी काल त्यांना समर्थन केलेलं आहे. त्यांच्या बहिणींनी केलेलं आहे, भावांनी केलेलं आहे, आईंनी केलेलं आहे. त्यामुळे सगळे आमच्या सोबतच आहेत. निश्चित आता ते विरोधी पक्ष नेते तिकडे असल्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील साहेब, त्यामुळे ते तिकडे असतील. पण आज हे सगळं कठीण आहे. तो विधानसभेपर्यंत बघू अजून काय होतं काय नाही. घोडा मैदान समोर ते 6 महिन्यांवर आहे. 23-25चा फॉर्म्युला ठरलाय, जादाचीच कुठली जागा तुम्ही शिवसेनेला दिली? नाही, तो प्रश्न माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, रावसाहेबजी दानवे आहेत, आमचे चंद्रकांत दादा आहेत, ते सगळे ते हँडल करतायत. त्या बाबतीत मी काही फार खोलात गेलेलो नाही. ज्याची जी जबाबदारी त्यांनी पार पाडायची असते. आपली जबाबदारी ती नाही तर उगाच आपण तिकडे जाऊन उगाच काहीतरी तोंड घालायचं मला ही सवय नाही आहे. माझ्याकडे जी जबाबदारी आहे ना, की हे मिशन आहे, हे पूर्ण करायचं आहे. मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुम्हाला 100% जागा मी 5 जिल्ह्यातले देणार आपण. त्याच्यामध्ये त्यात तडजोड नाही अजिबात. आपण एकदा सांगितलं की सांगितलं. त्यामुळे मतदारांवर माझा विश्वास आहे, कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे. आमचं टीमवर्क असं आहे की इथे आम्ही एकही जागा हरणार नाही. आणि म्हणून त्यांच्या भरोश्यावर आम्ही सांगू शकतो, त्यांच्या ताकदीच्या भरोश्यावर, त्यांच्या कामाच्या भरोश्यावर आम्ही सांगू शकतो की आता ही जागा मला मिळणार आहे. आमच्यामध्ये कुठे असं सत्ता संघर्ष नाही आहे, आमच्याकडे गटबाजा नाही आहेत की आमचे अर्धे लोक याला पाडायला, जसं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हाव भरायला की अर्धे लोक पाडायला त्याच्या मागे पळतात, तसं आमच्याकडे नाही आहे. आमच्याकडे सगळा एक संघ आमचा पक्ष आहे. आणि त्यामुळे आता युती झालेली आहे, त्यामुळे आम्ही युतीमध्ये प्रामाणिकपणे या ठिकाणी सगळेजण काम करणार आहोत. पण तुम्ही असं म्हणत असलात तरी खोतकर रावसाहेब दानवे हा वाद संपलाय असं म्हणायचं का? कारण कुरबुरी आम्ही अजूनही मधून ऐकत. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. खूप दुरावा त्यांच्यामध्ये होता, खूप वाद होता. मी आमचे मित्र आहेत अर्जुनराव, त्यांच्याशी मी त्या ठिकाणी बोललेलो होतो. पण मला वाटतं आता हा जवळपास 95% हा प्रश्न 98% निवडलेला आहे. मला असं वाटतं, मी जे बघतोय ते. मी आजकालमध्ये आमचे मित्र अर्जुनराव त्यांच्याशी बोलणार आहे. पण मला म्हटलेलं आपण बघाल की दोघं जण अगदी हातात घालून गळ्यात गळा घालून अगदी सगळे मतदारसंघामध्ये फिरतील, काम करतील. आणि ती जागा तर आमची आलेल्यातच आहे. आमचे अध्यक्ष त्या ठिकाणी रावसाहेबजी दानवे आहेत. गेले जो 5-6 टर्म ते त्या ठिकाणी खासदार आहेत, आधी आमदार होते. त्यामुळे तिथे काही कठीण नाही आहे. पण निश्चित तिथे सुद्धा दोघांमध्ये तर मनोमिलन झाले. काल दुसऱ्यांदा मुख्यमंत्र्यांनी मातोश्री वारी केली. काही तुमचे ज्येष्ठ नेते पण तिकडे त्या ठिकाणी होते. नक्की सेना भाजपच्या मनोमिलनासाठी नक्की काय प्रयत्न त्या ठिकाणी झालेत? कारण अजूनही तुमचे किंवा सेनेचे नेते उघडपणे पण सांगतात की आम्ही जरी एकत्र आलो असलो तरी कार्यकर्ते पदाधिकारी अजूनही काही मनाने एकत्र आलेले नाही आहेत. ही दरी कशी बुजवणार? काय नक्की काल मातोश्रीवर चर्चा झाली? मला वाटतं वेळ त्याच्यावर औषध आहे. एकदा निवडणुकीचे फॉर्म भरायला सुरुवात झाली, एकदा आमचे मेळावे सुरू झाले, एकदा आम्ही संयुक्त दौरे सुरू केले, तर मग हा विषय मिटाला. आपण काही नवीन नाही आहे
का लगेच युती झाली आणि दुसऱ्या दिवसापासून सगळ्या गळ्यात गळे घालतील आणि हातात घेऊन फिरतील असं होत नाही. कुठल्याही इलेक्शनमध्ये असं होत नाही, कुठल्याही पक्षामध्ये असं होत नाही युती केल्यावर. पण तो 4-5 वर्षातला थोडा ताणतणाव आहे. विधानसभा मी वेगळी लढलो होतो, नंतर विधानसभेत किंवा त्याच्या बाहेर, विधानसभेत आम्ही एक होतो पण त्याच्या बाहेर जे माध्यमातून लिहिलं गेलं कारण थोडा ताणतणाव आहे. परंतु मला वाटतं की आता हे सगळे प्रश्न संपलेले आहेत. काल तिथे गेले म्हणजे का की फक्त ताणतणाव ते मिटवायला गेलेलं नव्हतं. पुढची रणनीती आमची काय आहे, प्रचार कसा करायचा. तुम्ही बघितलं तर आम्ही 2-2 सगळे प्रमुख प्रत्येक आमचं जे क्लस्टर आहे, गट आहे, त्यांना आम्ही त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्यामुळे मग विदर्भामध्ये कोण बघेल, उत्तर महाराष्ट्रात कोण, मराठवाड्यामध्ये कोण, कोकणामध्ये कोण, हे सगळं पश्चिम महाराष्ट्रात कोण, हे सगळ्यांची आम्ही त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे. आणि ते प्रमुख 2-2 नेते भाजपमध्ये अलायन्स राहायला पाहिजे, म्हणजे व्यवस्थित कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. त्यामुळे आम्ही 2-2 लोक त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते लक्ष घालतील. आणि मला वाटतं अतिशय व्यवस्थितपणे दोन्ही पक्ष एकत्रितपणे सर्व कार्यकर्ते नेते आता कामाला लागतील. संकटमोचक गिरीश महाजन आणखी किती प्रवेश घडवून आणणार आहेत किंवा या पुढच्या काळात आणखी काय घडामोडी घडणार आहेत? मी कालच सांगितलं की आमच्या आहे लिस्टमध्ये अजून लोक आहेत, वेटिंग लिस्टवर पण आहेत, 5-6 लोक अजून आहेत. पण आम्ही थोडं वेट अँड वॉच करतो आहे, कारण आम्ही प्रत्येक तापून सलाखूनच त्या ठिकाणी सगळं बघतो आहोत. कारण सगळा विचार करून त्या भागाचा, त्या जिल्ह्याचा, त्या रिजनचा विचार करून कोण फायद्याचं आहे, कोण टोट्याचं आहे, कसं करता येईल, आम्हाला त्यांनासुद्धा काय कुठे सामावून घेता येईल, हा एक मोठा प्रश्न आहे. कारण तोलामोलाचे लोक आहेत सगळे आणि त्या दृष्टीने आम्ही सगळा विचार करून प्रवेश देणार आहोत. पण निश्चित या आठवडाभरामध्ये तुम्हाला पुन्हा अजून काही धक्के मोठे काँग्रेसला, राष्ट्रवादीला मिळालेले त्या ठिकाणी दिसतील. शेवटचा प्रश्न की काल म्हणजे जी काही माहिती समोर आली आहे, अनेक महामंडळ आहेत, 36 महामंडळांमधील सदस्यांची घोषणा तुम्ही केली, म्हणजे राज्य सरकारने केली. असं लालूच शेवटच्या क्षणी कार्यकर्ते, पदाधिकारी असतील ह्यांना का बरं दाखवलं जातं? 4-4.5 वर्ष ही लोक देव पाण्यात बुडून बसली होती, त्यांना तुम्ही आत्ता कुठे प्रसाद दिलेला आहे? नाही, लालूच त्याला असं म्हणता येणार नाही. खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की ते आमचं सरकार ते दोघा पक्षांचं आहे, भाजप आणि सेनेचं आहे. कारण आमचे 123 आहेत, त्यांचे 63 आहेत. 143-44 वेळा आम्हालाही 15-20चा आकडा जवळपास कमी होता आणि त्यामुळे आम्ही दोघंजणं मिळून सरकारमध्ये आहोत. मधल्या काळामध्ये मग थोडी ताणाताणी झाली होती की मग संख्येवर तुम्हाला किती महामंडळ, आम्हाला किती महामंडळ, पण तो आता तो प्रश्न मिटलेला आहे. आता पुन्हा आमची त्या ठिकाणी युती झालेली आहे. काही महामंडळ आम्ही आधी केलेली होती, आता किती सगळे असं नाही आहे, पण काही राहून गेलेली होती. पण आता सगळा हा प्रश्न संपलेला आहे. आता अतिशय चांगलं वातावरण आमच्या दोन्ही पक्षांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून दोघांनी मिसळून लगेच निर्णय त्या ठिकाणी घेतला युती झाल्यानंतर. आणि आता महामंडळ आम्ही दिली आणि असं आपण समजू नका शेवटी म्हणून. पुढचे 5 वर्ष आमचेच आहेत, त्यामुळे त्यांना मोठी संधी आहेच कार्यकर्त्यांना पुढे, अजून ते कंटिन्यू होतील, त्यात काही अडचण येणार नाही. राज्यस्तरावर सगळं वावरताना आता राष्ट्रीय स्तरावर जावं असं साहजिकच वाटणं साहजिकच आहे. पण असं लोकांना सुद्धा वाटायला लागले की तुम्ही आता दिल्लीत मध्ये पण जावं. काय सांगाल याबद्दल? नाही, अजिबात मला दिल्ली गेलेलं पाठवू नका. मी आहे त्या ठिकाणी अतिशय चांगला आहे. माझ्याकडे अतिशय राज्यातलं महत्त्वाचं खातं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, माननीय अमित भाईंनी या ठिकाणी दिलेलं आहे. जलसंपदासारखं खातं आहे. मेडिकल एज्युकेशन माझं, वैद्यकीय शिक्षण माझं आवडीचं खातं आहे. आपल्याला कल्पना आहे गेल्या 25-30 वर्षापासून मी रुग्णांची सेवा करतो आहे. अनेक मोठमोठे कॅम्प 2-2 लाख 1.5 लाख रुग्णांची आम्ही त्या ठिकाणी दर आठवड्याला त्या ठिकाणी करतो आहे. आणि इरिगेशन खातंसुद्धा आहे. सगळं बघूनसुद्धा इरिगेशनसारखं जे खातं आहे, जलसंपदासारखं जे खातं आहे, ह्या देशामध्ये 1 नंबर आहे. गेल्या 2 वर्षापासून आम्हाला पहिलं प्राईज मिळतं आहे. सगळ्यात चांगलं उत्कृष्ट नियोजन, सगळ्यात जास्त इरिगेशन, हे सगळे जवळपास 5-5, 6-6 जे अवॉर्ड आहेत या खात्यातले ते दिल्लीला आम्हाला मिळतं. यावर्षी आपण बघितलं असेल मागच्या 15 दिवसापूर्वी पहिल्या नंबरचं बक्षीस, पारितोषिक हे देशामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणून माझं या ठिकाणी चांगलं चाललेलं आहे. मला दिल्लीला वगैरे जायची अजिबात म्हणजे स्वप्नसुद्धा पडलं नाही. तुम्ही आज सांगितलं म्हणून मला असं पण निश्चित मी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अतिशय समाधानी आहे, सुखी आहे. माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त जबाबदारी माझ्यावर पक्षाने दिलेली आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे आणि ती व्यवस्थितपणे पार पाडण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तर हे होते गिरीश महाजन, संकटमोचक म्हणून राज्य सरकारसाठी, खास करून भाजपसाठी, खास करून मुख्यमंत्र्यांसाठी अनेकदा धावून गेलेले आहेत आणि अनेक मोहिमात त्यांनी फत्ते केलेले आहेत. बघूया या पुढच्या काळात आणखी किती जबाबदाऱ्या
त्यांच्यावर येतात ते, आणि या निमित्ताने आणखी मोठी संधी येणाऱ्या काळात मुख्यमंत्री त्यांच्यावर काही सोपवतात का ते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. गिरीश महाजन, तुमचे खूप खूप धन्यवाद. झी 24 ताससाठी इथेच थांबूयात. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.